चिंताडामध्ये. म्हणजे हे बघा आज मस्त मच्छी पण फ्राय केली स्टार्टरला. याच्यामध्ये इथे एक पीस ह्याचं आहे, चिंताडाचं एक पीस आहे, इथे बांगडाचं एक पीस आहे, बोंबील आहे, कोलंबी आहे, बस ते हे का सुरमई पण आहे का काय. हे बघा इथे ह्याचं चिंताडा फ्राय आणि ते कोलंबी फ्राय झालेलं आहे. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत करून तुमचं एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि मंडळी आता मस्तपैकी नाश्ता करतोय. हे बघा नाश्त्याला आपली कालची भाजी आहे आणि कालचा राहिलेला मोदक आहे आणि सोबत चहा. मी आणि आई बसलोय नाश्त्याला. आणि आपले ते ग्रास कटिंग करायला मोठे शेका पण आलेले आहेत. आता ते आज गार्डनची क्लिनिंग चालू आहे. ग्रास कटिंग होण्याला सर्व आज, कारण संध्याकाळी आपले खूप कस्टमर येणार आहेत, तर त्यांना खेळायला वगैरे तिकडे जागा होईल. आता सुरुवात होईल ना. हां, आता पटापट नाश्ता करतो आणि तुम्हाला गार्डनकडे नेतो. काय गार्डनकडे आई नेणार आहे, कारण मी चाललोय क्लासला. क्लासला लगेच येऊन आम्हाला लगेच अलिबागला पण जायचं आहे. मी तुझे सगळे क्लिप घेऊन ठेवते आज. चालेल चालेल चालेल, आई घेऊन ठेवेल. बघू कसे घेते, आता पहिल्यांदा घेते. तर जसं काय मला येतच नाही, बघू ना मला येतच नाही. मीच तुला शिकवलं गाढवा आणि मला बोलतो. बघू ना आता कसं काय ते. मी तुझी आणि मला बोलतोय. सॉरी बस सॉरी, चुकलो मी. तर पटापट नाश्ता करतो मी. तर म्हणजे निघालोय क्लासला. डायरेक्ट आल्यावरती शूट घेतो, कारण तिकडे काही घेत नाही, कारण क्लासमध्ये आपल्याला घ्यायला मिळत नाही शूट. त्यामुळे डायरेक्ट इथे आल्यावर घेईन. आणि आपल्याला आल्यावर लगेच अलिबागला पण जायचं आहे, तिकडे पण जावं लागेल. होता जवळ का आलास शिंबू? काय आलं शिंबकडे आहे, कंटाळलास? जा तिकडे बस, जा तिकडे बस, जा. गुड बॉय, गो. गेला बिचारा, कंटाळलाय सिम्बा. तर म्हणजे घरी आलो आहे आणि सोबत बाबा पण आले पाठीमागे. हे बघा बाबांच्या गाडीचा आवाज आला आणि आपण सिम्बा तर बघा तिकडेच बघतोय. तर आला का लगेच पळेल. बोलल्याप्रमाणे गेला त्यांच्या पाठी. अलिबागला येतो बाबा, अलिबागला. हा ते काय आणलात? ते आणलात काय? तर म्हणजे मी आलोय आपल्या गार्डन जवळ. जसं की आज सकाळी ते काका आलेले गवत कापायला, तर ते पूर्ण गोटा करून टाकलाय गार्डनचं. हे बघा, मी बघू शकतो एकही आता गवताचा कण नाही इथे. इथे तर पूर्ण जंगल होता, तो पण सगळा कापून टाकलाय. फुल एकदम गोटा, एकदम साफ करून टाकलं सगळं. ते काही सिंगल गवत नाही ठेवलंय कुठे. हे बघा पूर्ण गोटा करून ठेवलाय. काय आता एक थोडं आता जर ह्यांना पाणी बिणी घातलं आपण रोज, तर 2 दिवसामध्ये परत तुम्हाला तेवढं गवत उगताना दिसेल तिथे. कारण हा दुर्वा आहे ना, दुर्वा लगेच फास्ट दुर्वा, काही थांबतच नाही दुर्वा. थोडं जरी त्यांना पाणी पडलं ना की फास्ट त्याची ग्रोथ होते. पण आम्हाला दुर्वा नाही उगवायचा. तर इथे जे मोठे मोठे जे हे डोंगरांचे गवत होतं ते उगवायचं आम्हाला. हे बघा हे असंवालं जे होतं ना, हे गवत आम्हाला उगवायचं, दुर्वा नाही उगवायचं आता. कारण दुर्वा उगला की पूर्ण जंगल करून टाकतो. त्यामुळे हे मस्त वाटतं आता. तर त्यामुळे ह्याच्यावरच जरा पाणी घालत जाऊ आम्ही. दुर्व्यावरती पाणीच नाही घालणार आता. आणि त्याचं मस्त वाटतं, जरा साफ मोकळं सगळं एकदम छान वाटते. आणि ह्या कोंबड्या कशा फिरत आहेत बघा इकडे. तर म्हणजे गाडीमध्ये डब ठेवतो आपल्या. मच्छी खूप आहे आपल्या. केसनी पण थोडीशी ऑर्डर दिली तर ती पण मच्छी आहे ना, त्यामुळे गाड्या खूपच धूळ लागले. धुळीने मळले नुसती गाडी. आणि आपल्याला हे पण घेऊन जायचं सिम्बाची साखळी आपल्या, कारण हे बघा हे तुटलं इथून. तर आता हे बघू रिपेअर होतंय का इथे. बघा नाव घेतलं का सिम्बा आला. साखळीचा आवाज ऐकलं त्याने लगेच सिम्बा आला. जा बस जा नालायक, जा तिकडे बस जा. इथे नको बसू रे. चलो चलते हैं. बाय बाय, टाटा. तर म्हणजे आता मार्केटमध्ये पोहोचलो आहे.
बघा सर्व इथे बसले हरीच रस्त्याच्या बाहेर, गाडी जायला आतमध्ये चान्स नाही, त्यामुळे अशीच क्रॉस लावलेली आहे. आणि ऑलरेडी बघा सामान किती घेतलंय, हे सर्व रायगड बाजारात घेतलेलं सामान आहे. इकडे जास्त शूट नाही केलं कारण बघा एवढं नको दाखवायला, तुम्ही बोर होऊन जाल तेव्हा, त्यामुळे डायरेक्ट घेतलं नाही, आलो होतं मार्केटमध्ये. इकडे हे बघा एक चिकन घेतलेलं आहे आणि इथली मच्छी कटिंग होते. जिताडा अगं तिकडे चिकन घ्यायला गेलो, कटिंग पाहिजे होती, फोटो नाही व्हिडिओ घ्यायला पाहिजे. व्हिडिओ घेतला रे, घ्यायला पाहिजे. जाऊ रे चल आता जाऊ घरी आता. आणि जिताड्याचे फोटो टाक आणि ही कटिंग टाक, तिथे ठेवायला सांग मावशीला आणि फोटो घे. इथं कटिंग घे. बघा आपला चिताडामध्ये बघा ही आमची मावशी एकदम मस्त ताजी मच्छी देते आम्हाला, स्वस्त देते, स्वस्त मच्छी देते. तुम्ही या घ्यायला यांच्याकडे मच्छी. चंद्रा मावशी काय मावशी नाव काय सांग. चंद्रा मावशी. तर म्हणजे बघा सर्व मच्छी घेतलेली आहे, आपला टब पूर्ण भरलाय मच्छीने. आणि हे बघा सिंबाला आपल्या हे घेतले नवीन, कारण हे तुटले पूर्ण ना. 2 मिनिटं थांबा. तर म्हणजे सर्व मच्छी घेतलेली आहे आणि आता मी जातो घरी. थोडी गर्दी होती त्यामुळे मी लगेच व्हिडिओ बंद केली, गाडी थोडी पाठी घ्यायची होती. कारण हे बघा ह्या गाडीला जायचं होतं पुढे आणि बाजूला रिक्षा पण लागलेली आहे. तर म्हणजे आई पण आलेली आहे, मच्छी ठेवली, तिने पण एक्स्ट्रा काहीतरी आणली मच्छी. तर आम्ही दोघं निघतो आता. परत गेली. म्हणजे आई लोकांचं काही समजलंच नाही काय सीन आहे यांचा. आता सर्व मच्छी घेतली आणि आता परत तिकडे गेले काहीतरी करायला, काय बोलणार आता. बाबाई मयूर बेकरी मला सामान आणायला सांगितलं, खायला काहीतरी. काय पाहिजे? खारी टोस्ट वगैरे. मग घे जा, मी आले जा तिथे जा. कुठे चालीस तू? मयूर बेकरीत घे जा, खाऊ मी आले. आलोच जा. तर म्हणजे आता मयूर बेकरीत जातो, बाबाई कॉल केला. हे बघा सगळं सामान घेतलेलं आहे मयूर बेकरीतून, पॅटीस, खारी टोस्ट, अजून खूप काही घेतलेलं आहे. त्यामुळे आता एकदाच बघायला नको 2-4 दिवस. आणि सर्व मच्छी पण घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललो घरी. फायनली सगळं सामान घेतलेलं आहे. किती सामान आहे बघा, 5ची पूर्ण सीट भरलेली आहे सामानानेच, प्लस डिक्की पण भरलेली आहे. डिक्की आतमध्ये तर पूर्ण टप भरलेला आहे मच्छीचा तो. तर म्हणजे आता घरी आलो आहे आणि इथे सर्व स्टार्टरचं काम चालू आहे. स्टार्टर नाही आपलं बघा, इथे पकोडा बनते, व्हेज कटलेट. वेलकम काय आवडतं त्याला, हाय टी आणि थोडंसं स्नॅक्स चालू आहे. कारण बघा एक ग्रुप आलेला आहे आता ऑलरेडी, हा ग्रुप आलेला आहे. आणि हा ग्रुप सर्व गेल्या वेळी आलेला, मागच्या वेळी परत आलेला आहे. हा ग्रुप परत आलेला आहे. स्नॅक्स आपले झालेले आहेत. तर म्हणजे आपल्या गेस्टने दिलेलं आहे हाय टी आणि थोडंसं लिटिल स्नॅक्स दिलेलं, तर ते खाल्लं आणि जरा ते मस्तपैकी रिलॅक्स होत आहेत. आता एवढे ट्रॅव्हल करून आले तर दमलेत थोडे, त्यामुळे ते रिलॅक्स होतात. आणि आता मी मस्तपैकी माझं लिटिल स्नॅक खातोय. ते बघा चहा, पॅटीस आपला मयूर बेकरीमधून आणलेला आणि आपला कटलेट, आणि हा एक छोटा तुकडा होता बनचा. तुम्हाला आवडतो बन चहासोबत नेहमीच, त्यामुळे आता मस्तपैकी खातो. तर आता मस्तपैकी आपला हाय टी आणि स्नॅक्स खातो मी. तर म्हणजे आता मस्त स्टार्टर दिलेला आहे, अजून थोडं बाकी आहे, ते दाखवतो तुम्हाला आता काय. इकडे खूप दंगा चालू आहे, खूप एन्जॉयमेंट चालू आहे. इकडे ऑर्केस्ट्रा चालू आहे, त्याचप्रमाणे तिकडे गाणी चालू आहे. तुम्हाला दाखवतो थोडं तिकडे जाऊन मी काय चालू आहे ते. बघा इथे यांचं जिताडा फ्राय आणि ते कोलंबी फ्राय झालेला आहे. आणि हे काय नाही संपलं, इथे चटणी आहे, इथे बांगडा फ्राय आहे, तो पण द्यायचा आहे आता ठेवून देतो. आणि ह्याच्यामध्ये चिकन सुक्का आहे, तो पण बाकी आहे. जे लोक येत आहेत त्याला द्यायचं सर्व. हे आता हे बघा इथे सगळं ऑर्केस्ट्रा चालू आहे यांचा, मस्त म्युझिक पार्टी चालू आहे सगळ्यांची मस्तपैकी. म्हणजे हे बघा आज मस्त मच्छी पण फ्राय केली स्टार्टरला. ह्याच्यामध्ये इथे एक पीस ह्याचं आहे, जिताडाचं एक पीस आहे, इथे बांगडाचं एक पीस आहे, बोंबील आहे, कोलंबी आहे, प्लस इथे हे काय सुरमई पण आहे का काय नाही, डोकं आहे ते, डोकं आहे जिताडाचं काय. हे बघ आले आले ते घेऊन जा, गरम गरम झालंय, खाऊन टाकाय. ओव्हन नंतर गरम करून ना, ठेव ना. नाही पण ते 5 जणांना भेटायला नको. खूप दिला आम्ही, खूप खाणारे ना अगोदर आलेले. आम्ही पहिल्यावाले आहेत ना. एवढी खाल्ली कोणी विचार.
मस्त होतं, छान वाटतं, मस्त वाटतं. त्यांच्याकडून आधी संपवते रे. फक्त एक सांगेल की ते आपलं कोळंबी आहे ना, त्यात मीठ थोडं जास्त थोडं जास्त कोळंबी आणि बोंबीलच्या ह्याच्यात. पहिल्या याच्यामध्ये पण आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण. नाही तर त्याला खाऊन बघू त्यांना. लय गरम आहे, टाकली नाही दुसरी. असं बरोबर आहे रे. एकदम यात बरोबर हा 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 ते लास्ट असेल थोडं. कशाला ठेवू ना भाई, नंतर घेऊन जाऊ ना. जाऊ दे, गरम आहे लोकांना. अरे इथं पण थंड होईल, तिथं पण थंड होईल. खाती तर घेऊ. अरे आपण देणार आहोत, इथून नवी घेऊ. हा, ती लोकं आधी झाले त्यांना. ते खाती लोकं. आपले गेस्ट असं असतात, सर्व खाऊन टाकतात, काही ठेवतच नाही. एवढं त्यांना आवडतं बसरे. तर म्हणजे सर्वांना स्टार्टर दिलेलं आहे आणि थोड्या वेळी सर्व लोक जेवायला येतील. जेवण सर्व आणून ठेवतो इथे. व्हेजचं ऑलरेडी आणलेलं आहे जेवण, हे बघा पाठीमागेच आहे व्हेजचं जेवण. आणि आता नॉनव्हेजचं सगळं आणायला लागेल आपल्याला. चिकनचा रस्सा आहे आणि बांगडा फ्राय वगैरे असेल. आणि आता ते सगळं घेऊन येऊ थोड्या वेळाने. पण मला बघून वाटत तर नाही लोक लवकर जेवायला येतील. रात्रीचे 11 वाजलेत, 12 तर वाजतीलच मला वाटतं कमीत कमी. आणि बारीक किती वाजतील माहिती नाही मला. म्हणजे आज किती म्हणजे तुम्हाला दाखवतो. चला आज रिसॉर्टचा राऊंड मारून येऊ आपण कसं बघू. बाकीचे लोक इकडे आहेत, बाकीचे लोक इकडे आहेत आणि मस्त बसलेत. लोक इथे बसलेत. इकडे सिम्बा पण आहे आपला. सिम्बा तिकडे न्यायला लागेल. आणि वरती लेडीजचा ग्रुप आहे त्यामुळे त्यांना एकदा एकत्र ठेवलंय त्यांना. नाही नाक्यावर कुठे मिळेल. तर मंडी अशा प्रकारे आपला पहिला ग्रुप जेवायला आलेला आहे. आणि यांना आईस्क्रीम हवं आहे. आता एवढा रात्रीचं आईस्क्रीम आणायला कोण जाऊ शकत नाही. तर म्हणजे सर्व गेस्ट जेवले आहेत. अजून एक पार्टी जेवायची आहे ग्रुप ना. 4 जण जेवायचे आहेत अजून. ते तर थोड्या वेळ जेवतीलच. तोपर्यंत मी आहे जातो काकीनं सोडायला. त्या काकी पण निघाल्यात आणि आई पण निघाली आता. तर म्हणजे आता काकीनं सोडून आलो आहे घरी. आणि आता टाइम काय झाले बघा, 2:15 झालेत रात्रीचे. ह्या टायमाला सर्व संपलं आता काम आपलं. बहुतेक काम आटपलंय, फक्त लाईट्स ऑफ करायचे आहेत. आता मी आता करायला जाईन आणि मग जातो झोपायला. आणि हा ब्लॉग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.